मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर रात्री महायुतीची बैठक झाली। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 2 तास खलबत झाली। आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तसंच अधिवेशनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे आणि एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काल वर्षावर महायुतीची खलबत झाली आहे। विधान परिषद निवडणूक तसंच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। तसंच पावसाळी अधिवेशनामध्ये महायुतीची रणनीती नेमकी काय असावी, विरोधकांच्या आरोपांना नेमकं कसं प्रत्युत्तर द्यावं या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। महायुतीमध्ये समन्वय वाढावा, वाद टाळण्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 2 तास खलबत झाली। आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तसंच अधिवेशनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे आणि एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काल वर्षावर महायुतीची खलबत झाली आहे। विधान परिषद निवडणूक तसंच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। तसंच पावसाळी अधिवेशनामध्ये महायुतीची रणनीती नेमकी काय असावी, विरोधकांच्या आरोपांना नेमकं कसं प्रत्युत्तर द्यावं या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। महायुतीमध्ये समन्वय वाढावा, वाद टाळण्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।